नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये मी राजेंद्र भोसले आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आता आपणासमोर माझी तळकप्पा ही कथा सादर करीत आहे. कथेचं नाव आहे तळकप्पा. कविता नुकतीच पदवीधर झाली होती. मूळची ग्रामीण भागात राहणारी, परंतु शिक्षण शहरात झाल्याने तिच्यावर नागरी संस्कार अधिक झाले होते. जिल्ह्याच्या ठिकाणी राहून तिने आपले शालेय व उच्च शिक्षण पूर्ण केले होते. पदवीधर झाल्यानंतर ती गावाकडे आली होती. सागर हा कविताचा मामेभाऊ. तो MSW करत होता. तारुण्याच्या प्रवासात ती त्याच्या प्रेमात पडली होती. तोही गावात आला की प्रथम कविताला भेटायचा. ही गोष्ट कविताच्या आईच्या लक्षात आली. तिने ती आपल्या पतीच्याही कानावर घातली. कविताचे वडील शिक्षक, करड्या शिस्तीचे, स्वभावाने कडक. अखेर दोघांच्या चर्चेत निष्कर्ष निघाला, कविताच्या लग्नाचे वय आता झालेले असून एखादा चांगला मुलगा पाहून तिचे लग्न लावून द्यायचे. एक चांगलं स्थळ चालून आलं. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. कविता गोरीपान, सुंदर व सालस, उच्च संस्कारात वाढलेली. त्यामुळे मुलांकडच्या सर्वांनाच पटकन ती पसंत पडली. मुलगा सरकारी सेवेत वर्ग 1च्या अधिकारी पदावर काम करत होता. सरकारी नोकरी, तीही वर्ग 1ची. त्यामुळे चांगले स्थळ मिळाल्याचे समाधान कविताच्या आईवडिलांना मिळाले. मुलगी पसंत पडल्याच तातडीने त्यांचे लग्न जमवण्यात आले. सागरला मात्र याचे वाईट वाटले. एके दिवशी तो कविताला म्हणाला, हे काय कविता, तू तर लग्नाला होकार दिलास, आपल्या प्रेमाचे काय? सागर, मला क्षमा कर, माझा नाईलाज आहे यात. अगं पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी दुसरा विचारही करू शकत नाही. तुझ्या मनात आलं तर तू नकार देऊ शकली असतीस. मला विचारलं तरच ना. लग्न जमल्यानंतर आईबाबांचा तो आनंदी चेहरा व समाधान पाहून मला काहीच बोलता आलं नाही, कविता म्हणाली. यावर दोघेही शांत राहिले. मग आपण घेतलेल्या अनाभाका, शपथा व त्या स्वप्नांचे काय कविता, सागरने विचारले. त्या आपण आता विसरायलाच हव्यात असंच ना, सागर म्हणाला. यावर कविता गप्प बसली. सागर म्हणाला, बघ, विचार कर, माझं हे शेवटचं वर्ष आहे. आज ना उद्या मला एखादी चांगली नोकरी मिळेल. नाही नोकरी लागली तरी एखादा व्यवसाय तरी करेन मी. आयुष्यात तुला जास्त काही देऊ शकणार नाही. किमान 2 भाकरीची व्यवस्था तरी मी अवश्य करेन. तुला सुखी ठेवण्याची मी हमी देतो. भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या प्रेमाला तिलांजली देऊ नकोस कविता. कविता, माझ्यावर विश्वास ठेव. सागरचा आवाज कापरा झाला होता. यावर कविता म्हणाली, सागर, हा विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही. तुझ्याबद्दल मी आईजवळ बोलले, परंतु बाबांना हे आवडत नाही. प्रेम बिम अशा गोष्टी त्यांना अजिबात मान्य नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते असं ते सुरुवातीपासून म्हणत आले आहेत. तुझे तर ते नावही काढू देत नाहीत. याच कारणासाठी आई बाबा 2 दिवस भांडत होते. सांग, माझं तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय का मी हे सर्व केलं? यावर सागर म्हणाला, मी भेटू का बाबांना? आता नको, ते हार्टचे पेशंट आहेत. अपेक्षाभंगाचा धक्का त्यांना नाही सहन होणार. दुसरेच काहीतरी घडले तर? ही परीक्षा मी तुला नाही घेऊ देणार. माझ्यामुळे त्यांच्या तब्येतीला इजा होईल असे मी वागणार नाही. मग? कविता म्हणाली, मला आता नाईलाजाने आईवडिलांनी निवडलेल्या रस्त्यावरूनच जावे लागेल. अगं तुझ्याशिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. सागर, भावना व व्यवहार
यांमधला फरक जाणून घे. यावर सागर म्हणाला, मग माझाही निर्णय ऐकून घे. काय? कविताने भीतीयुक्त नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. घाबरू नकोस, माझ्याकडून तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. अखेरचं सांगतो कविता, आपलं दोघांचं हे लग्न जर झालं नाही तर मी आयुष्यभर अविवाहित राहीन. यावर कविता म्हणाली, माझं तर डोकंच चालत नाही. असं म्हणून कविता रडू लागली. सागरने तिचे डोळे पुसले. आता भावी पती विश्वास ही कविताच्या रूपागुणांना साजेसा होता. विश्वास आता तिच्या आयुष्याच्या वरच्या कप्प्यात आला होता. सागर तळकप्प्यात कुठेतरी रुतून बसला होता. सागरवर अन्याय झाल्याची भावना तिला वारंवार बोचत होती. आईवडिलांच्या इच्छाकांक्षा भेदण्याचे सामर्थ्य मात्र तिच्यात नव्हते. कविताचे लग्न थाटामाटात पार पडले. कविताच्या वडिलांनी कुठलीही कसर सोडली नाही. आधुनिक प्रथेप्रमाणे सुईपासून ते टी व्हीपर्यंत सर्व वस्तू त्यांनी आपल्या मुलीच्या संसारासाठी दिल्या. तिच्या जन्मापासून साठवून ठेवलेली पुंजी त्यांनी लग्नात रीती केली. एकुलत्या एका मुलीचे कल्याण झाले या भावनेने ते कृतकृत्य झाले. विश्वासची नियुक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी होती. त्याचे आईवडील गावाकडेच होते. त्यामुळे विश्वासला मिळालेल्या शासकीय निवासात दोघेही एक एक दिवस मजेत साजरा करत होते. नाविन्याच्या हिरवळीवर 1 वर्ष कसं गेलं हे दोघांनाही कळलं नाही. निसर्गाने आपला धर्म बजावला. तिने एका मुलीस जन्म दिला. पतीला गलिलठ्ठ पगार, घरात नोकर चाकर, फिरायला गाडी, सर्व सुखे कवितापुढे हात जोडून उभी होती. विश्वासचे पदही महत्त्वाचे होते. वेतनाबरोबर वरचा अमाप पैसा मिळत होता. खोऱ्याने पैसा ओढण्याचा त्याचा कार्यक्रम अहोरात्र चालू असायचा. लोक नोटांचे बंडल घेऊन घरपोच आणून देत होते. यामुळे कविताला हवे ते दागिने, हव्या त्या साड्या व हवी ती खरेदी सहज करता येत होती. स्वर्ग सुख ते हेच का अशी तिची भावना झाली होती. सागर ही मामे भाऊ या नात्याने तिच्याकडे येऊन धावती भेट घ्यायचा. त्याने स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्याने त्याचा व्यवसायात आता चांगलाच जम बसला होता. विश्वासला मात्र घरी बायको व मुलीला देण्यासाठी वेळ नसायचा. कामाची जबाबदारी इतकी की सकाळी घर सोडल्यावर तो रात्री उशिरा घरी यायचा. त्याला दारू पिण्याचेही व्यसन जडले होते. दररोज दारू पिणे व बाहेर खाणे हे आता त्याच्या अंगवळणी पडले होते. अनाहूतपणे आलेला पैसा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. माणूस पैसे कमवण्यासाठी शिकतो व पैसे कमवण्यासाठीच नोकरी करतो व पैसे कमवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे अशी त्याची पैशाबद्दलची व्याख्या होती. गंगा वाहते तोवर हात धुवून घेतलेले बरे, अन्यथा हाती सत्ता नसल्यावर आपल्याला कोण विचारतो अशी त्याची धारणा होती. त्यामुळे त्याचे प्रत्येक पाऊल पैशाच्या दिशेनेच पडायचे. दैनंदिन कामाच्या माध्यमातून मिळणारा हा वरचा पैसा म्हणजे आपले नशीब आहे, पूर्वजन्मीचे पुण्य आहे असेही त्याला वाटायचे. आपण कोणाला पैसा मागायला जात नाही. लोकच आपल्याला पैसे घ्या म्हणून आणून देतात. त्यांची कामे होतात, मला पैसे मिळतात. कोण का वेडे आहे आजच्या जगात एकमेकांना उगीचच पैसे द्यायला? विनाकारण कोणी कोणाला 10 रुपये देत नाही. मी पैसे घेतो त्यात नक्कीच काहीही गैर नाही अशी त्याची पक्की समजत होती. मद्याबरोबरच क्लबमध्ये पत्ते खेळणे आले. पैशाला चटावलेल्या रमांनी त्याच्या चारित्र्यावर केव्हाच मात केली होती हे देखील त्याला कळले नाही. रम, रमा व रमी या 3 आरच्या बेडीत तो पूर्णपणे जखडला होता. कौटुंबिक जीवन, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, तत्त्वे या बाबी आता त्याला थोतांड वाटू लागल्या होत्या. अलीकडे कविताला मात्र त्याचा
बाहेर ख्यालीपणा पटेना. राजपत्रित अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीस अशा साध्या गोष्टी आपण कशा सांगाव्यात म्हणून ती निमूटपणे सहन करत होती. कधीकधी तिच्या मनाची कोंडी फुटायची व ती जाबही विचारायची. तोही काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देऊन तिला गप्प करत असायचा. मी पुरुष आहे, मी घराबाहेर काहीही करेन, तुला काय कमी पडते का ते सांग, हे त्याचं नेहमीचंच उत्तर. खाणेपिणे झाले म्हणून आले का सर्व, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, चांगलं नाही आहे. कविता त्याला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करायची. हे तू मला शिकू नकोस, माझ्या प्रतिष्ठेचा विचार कर. मी मोठा अधिकारी आहे, माझ्यामुळे तुला प्रतिष्ठा व मान सन्मान मिळतोय, हे तू विसरू नकोस. मला जे योग्य वाटते ते मी करतो, तू तुझ्या पायरीने वाग. त्याला त्याच्या पदाचा व पैशाचा गर्व झाला होता. अहो पण आपल्याला एक मुलगी आहे, तुम्ही असे जर का वागू लागलात तर तिचे भवितव्य काय? कविता म्हणाली. तो जास्त चिडायचा, प्रसंगी मारहाणी व्हायची. अशा त्याच्या वागण्यामुळे कविताला काय करावे व काय बोलावे कळत नव्हते. तिने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनाही वाईट वाटले. आपण संस्कारशून्य मुलाला मुलगी दिली हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न व्यर्थ. एके रात्री तो नेहमीप्रमाणे तर्र होऊन घरी आला. त्यावेळी सागर काही कामानिमित्त घरी आला होता. कविता व सागर गप्पा मारत बसले होते. लग्नाआधीच्या आठवणीत दोघेही रमले होते. मुलगी झोपली होती. दोघेही मनमुराद हसत होते. कविताला इतके आनंदी विश्वासने केव्हाच पाहिले नव्हते. कविताच्या चेहऱ्यावरचा उत्साह व तेज पाहून विश्वासची तळपायाची आग मस्तकाला भिडली. तो भडकला. त्याच्या शरीरातली दारू उसळी मारू लागली. सागरला उद्देशून तो म्हणाला, मला शंका होतीस, तू नेहमी का आमच्या घरी येतोस? आज मला खरा प्रकार पाहायला मिळाला. तू कुणाला विचारून या घरी आलास? यावर सागर म्हणाला, हे काय भाऊजी, काही चुकलं का माझं? विश्वास म्हणाला, नाटक नको, सगळं कळतंय मला. यावर कविता सागरची बाजू घेत म्हणाली, हे काय, त्याला असं का बोलता हो? यावर विश्वास म्हणाला, यू शट अप कविता, तुला तर मी फार चांगली समजत होतो. शिक्षकाची मुलगी तूही असंच निघालीस, धोकेबाज. यावर कविता म्हणाली, अहो हे काय, असं का बोलता, आज जास्त झाली का तुम्हाला? विश्वास म्हणाला, आम्हा दारूबाजांचं असंच होतं. दारू पिला म्हणजे सत्य देखील त्या प्रवाहात सहज नाहीसं होतं. यावर कविता म्हणाली, सागर हा माझा मामेभाऊ आहे. सर्व पुरुषांना आपल्यासारखं समजू नका. काही चांगले लोकही आहेत या जगात. मामेभाऊ आहे, सक्का तर नाही ना? विश्वास म्हणाला. यावर कविता म्हणाली, अहो हे काय, मी काय माझे गणगोत सोडून द्यावे का? आज तो शहरात आला होता, मीच त्याला घरी बोलवलं, म्हणून का चुकलं माझं? तुम्ही नाही ते उद्योग करता बाहेर माझ्या परस्पर, मी फक्त गप्पा मारल्या तर बिघडलं कुठं? यावर विश्वास म्हणाला, हे बघ कविता, मी पुरुष आहे. मी जे करतो ते माझ्या जीवावर करतो. मी पैसे कमवतो, मीच घालवतो. हो, मला अनेक मैत्रिणी आहेत, तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर. खरं तर भावांची इच्छा होती म्हणून तुझ्यासारख्या खेडवळ काकोबांशी मी विवाह केला. हीच माझी मोठी चूक झाली. यावर कविता म्हणाली, हे काय हो, तीन तर खेड्यातली म्हणून काय हे नव्हता? खेड्यात राहणारी देखील माणसं आहेत. तुमच्या शहरवासियांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत ती. शहरात तर काय, खोट्या प्रतिष्ठेच्या आड एक नकली चेहरा लपलेला मला पदोपदी दिसतो. आम्ही खेडवळच जास्त चांगले, निदान बोलतो तसे वागतो तरी. बऱ्याच वेळाच खपवून घेतलं आहे तुमचं.
प्रत्येक वेळी खेड्याचा उद्धार करता. खेड्यातला शेतकरी शेतात काम करतो म्हणून तर तुम्हा शहरातील लोकांना धान्य खाण्यासाठी मिळतं. त्यांना असं तुच्छ लेखणं तुम्हाला आणि तुमच्या पदाला शोभत नाही मिस्टर विलासराव. ती खेड्यातली लोक खरं बोलतात, खरं वागतात. तुमच्यासारखं प्रत्येक गोष्टीत फसवत नाहीत इतरांना. मला एक सांगा, तुम्हाला लग्नाची गरज नव्हती तर लग्न कशाला केलं? त्यावर विश्वास म्हणाला, जगाला दाखवण्यासाठी. जगाला कळायला पाहिजे ना, हा विवाहित व कुटुंबवत्सल माणूस आहे. याची वेगळीच छाप असते समाजात. जगाला दाखवण्यासाठी हे नाटक केलं. नाहीतर तुझ्यासारख्या खेडवळ व जुन्या विचाराने बुरसटलेल्या काकोबांशी कोण करतं लग्न? समजतेस काय स्वतःला? यावर सागर मध्येच म्हणाला, भाऊजी, असे टाकून दिल्याप्रमाणे बोलू नका तिला. कविता गरीब असली तरी फालतू नाही. यावर विश्वास म्हणाला, ते मी पाहिलं आहे आत्ताच. मिस्टर सागर, यू शट अप अँड गो आउट नाऊ इमिजिएटली. ठीक आहे, असं म्हणत सागर निघाला. थांब सागर, असं म्हणून कविताने सागरला थांबवलं. हे काय कविता? सागरने आश्चर्याने विचारले. मीही येते तुझ्याबरोबर, कविता म्हणाली. माझ्याबरोबर? सागर आश्चर्याने म्हणाला. हो हो, तुझ्याबरोबर, कविता म्हणाली. माझी याच्याबरोबर राहण्याची इच्छा नाही आता राहिली. अगं पण, सागर म्हणाला. नाही म्हणू नकोस, मला फक्त गावी सोड, कविता म्हणाली. गावी येऊन काय करशील? सागर म्हणाला. काहीही करेन. मी धडधाकट आहे. धनीभांडी करून जगेन. कुत्री मांजरं मानानं जगतात या जगात. काहीही नियोजन नसताना मी तर माणूस आहे, कविता म्हणाली. यावर विश्वास म्हणाला, थांब कविता, तुला असं जाता नाही येणार. का नाही? गेले 2-2.5 वर्षे झाले पाहते, तुमच्यात तिळभरही फरक नाही. तुमचा खरा चेहरा ध्यानी आला आहे माझ्या आता. केवळ आईवडिलांच्या इच्छेमुळे मीही लग्नास तयार झाले. तू क्लास 1 आहेस म्हणून नाही. पत्नीला काय हवं असतं हे माहीत नसलेल्या पतीबरोबर मी संसार करणार नाही. भलेही मी आयुष्यभर एकटी राहीन. काबाड कष्ट करून मी माझं व माझ्या मुलीचं पोट भरीन, कविता म्हणाली. यावर विश्वास म्हणाला, अगं तुला आज झाले तरी काय कविता? कधी वर तोंड करून न बोलणारी आज इतके बोलतेस. मी तुझा पती आहे हे लक्षात ठेव. यावर कविता म्हणाली, होता, आता नाही. या क्षणापासून नाही. मुंगीलाही राग येतो, तीही त्रास असह्य झाल्यावर कडाडून चावा घेते. मी तर माणूस आहे. चल रे सागर, या नरकात दिवस कंठण्यापेक्षा विहीर तलाव जवळ केलेला बरा. यावर सागर म्हणाला, नाही कविता, तू असं अभद्र बोलू नकोस. तुला विहीर तलाव जवळ करण्याची गरज नाही. मी अजून जिवंत आहे. आता तू एकटी नाहीस, तुझ्याबरोबर मीही आहे, असं म्हणून सागरने तिचा हात धरला. कविताचा हात सागरने धरल्यानंतर विश्वासला खूप राग आला. तो म्हणाला, अरे सोड तो हात. काय करतोस हे कळते ना तुला? यावर कविता म्हणाली, शटअप मिस्टर विश्वासराव. तुमची क्लास 1ची नोकरी व ऐश्वर्य तुम्हाला लखलाभ, आणि तुम्ही अरेतुरे कोणाला बोलताय? या क्षणापासून आपलं पती पत्नीचं नातं संपलं आहे. यालाच काय, मला देखील तुम्हाला आता सागरलाच काय, मला देखील तुम्हाला आता अरेतुरे बोलता येणार नाही, कारण आता मी तुमची पत्नी नाही. चल रे सागर, असं म्हणून तिने झोपलेल्या मुलीला कडेवर घेतले. यावर सागर म्हणाला, कविता, आपल्या छकुलीला दे माझ्याकडे व तू ही पिशवी घे. असं म्हणून सागरने मुलीचा पापा घेतला व तिला अलगदपणे आपल्या कडेला घेतले. विश्वास वेडापिसा झाला. तो म्हणाला, अरे हे काय, मुलगी माझी आहे. सागर म्हणाला, होती, आता नाही. ती आता आमची आहे. अरे सोन्यासारखी बायको सांभाळायला येत नाही? जा, तुला बाहेर भरपूर सुंदर सुंदर मैत्रिणी आहेत. पैसा आहे ना तुझ्याकडे? असं म्हणून सागरने सविताचा हात आपल्या हाती घेतला व दोघेही असं म्हणून सागरने सविताचा हात आपल्या हाती घेतला
व दोघेही मागे न पाहता बाहेर पडली. एका बाहेरख्याली विश्वासने आपला सुखाचा संसार मोडला होता. आपला सुखाचा संसार मोडला होता. धन्यवाद रसिक श्रोते हो. आपणास जर ही कथा आवडली असेल तर साहित्य आनंद हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब व लाईक करण्यास विसरू नका ही विनंती. नमस्कार.